आशीर्वाद मिळाला। साहब साहब तुम तो मुझे साहब तुम मुझे तन्हा करके अकेला करके जा रहे हो और मैं क्या करूंगी साहब अकेले इस देश में रहकर। दुखों गमों से मैं कर लूंगी सॉरी साहब तुम तो जा रहे हो तन्हा करके मुझे। दुखों गमों के सारे मेरे आएंगे साहब भर के झमेले। कैसे करूंगी साहब अकेले। रुके सुखी रुके सुखे मेरे लूंगी रुके सुखे इस देश में मुझे लेके चलो ना लेके चलो ना लेके चलो ना। मेरी छोटी बहन मेरी बहन के जानिब से ये करोड़ों है बेटा मेरे लिए शुक्रिया। रमाईच्या लेकीकडून मिळाले जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे लेकरासाठी। दादा साहब तुम मुझे तन्हा करके जा रहे हो। रुके सुके मेरे लूंगी इस देश में मुझे लेके चलो ना लेके चलो ना लेके चलो ना। साकर देश लेके चलो ना लेके चलो ना। ठेवला होता आमचे शहापूरवाले आमच्या दादाकडून फार मोठा आशीर्वाद मिळाला। त्यांचं म्हणणं आहे काय मुझे लेके चलो ना लेके चलो ना लेके चलो ना। साकर लेके चलो ना लेके चलो ना। तो जा रहे हो साहब लेकिन अपना खुद का ख्याल रखना। 17 घंटा तुम अपनी पढ़ाई करते हो, खाना तक नहीं खाते आप। अपनी सेहत का ख्याल रखना साहब। मैं तो नहीं रहूंगी आपके साथ। रमाई रोते साहब को बोल रही है साहब मेरे भाई निकेश भाई प्रणय भाई तवज्जो आपसे भी खास तुम जाओगे परदेश तो अपना ख्याल रखना। रमाई साहब को बोल रही रोते समाज की खातिर सोते नहीं हो, दर्द किसी को बताते नहीं हो। समाज की खातिर सोते नहीं हो, दर्द किसी को बताते नहीं हो। और साहब रात दिन पड़े
खाना खाते नहीं हो, ध्यान रखूंगा, ध्यान रखूंगा खुद का मैं, ध्यान रखूंगा खुद का मैं, ना सुनूंगी उपदेश में मुझे लेके चलो ना, चलो ना लेके चलो ना, चलो ना लेके चलो ना, साथ परदेश लेके चलो ना, बड़े भाई आपका नाम? अंकित दादा रामटेके. माझ्या भावाकडून फार मोठा आशीर्वाद मला मिळाला. त्यांचं म्हणणं काय, अंकित दादांचं, मुझे लेके चलो ना, चलो ना लेके चलो ना, चलो ना लेके चलो ना, साथ परदेश लेके चलो ना. बाबा जयरूप बाबा, नाम क्या है दादा? शैलेंद्र दादा रामटेके साहब. रामटेके फैमिली बहुत दिलदार है, बहुत बहुत बड़ाई मेहरबान हो, नवाजिश मेहरबानी, शुक्रिया. काकाच्या वतीनं 5 करोड आले माझ्यासाठी. काका 5 करोडाशिवाय कमी नाही आहे, तुमचा आशीर्वाद आहे. हे बघा हो माय, बघा माझ्या रमाईच्या लेकी फार गुणी आहेत, त्यांना रमाई समजली. आई आपल्या कमाईतील हिस्सा समाजात दान करा, कारण तुमच्यामुळे यो सूरज अतिश आहे. बरोबर नाही का? आज काय होती ओळख माझी, 14,000ची घड्याळ घालतो बाबा. मोठेपणा सांगत नाही, कारण मी परिस्थिती अनुभवलेली है. माँ बाप का प्यार तो नहीं जानता भाई, लेकिन आप ही मेरे माँ बाप हो. आई, जो तुमचा 1-1 रुपया आहे मी त्या लेकराच्या शिक्षणासाठी लावतो बरं. आणि आपल्या लेकरांना रोज बुद्ध विहारात पाठवा. या लेकरांना संस्कृतीची जाण झाली पाहिजे. आई, त्यांना रमाई कोण आहे, बाबासाहेब कोण आहे वाचायला लावा. तुमचा 1 रुपया हा रमाईची कमाई आहे. आई, समाजातील 20वा हिस्सा समाजात दान करा. मी रमाईच्या कुठल्याच गाण्यावरती यांना पैसे देत नसतो, कारण तो पैसा सर्व मी त्या लेकरांच्या शिक्षणासाठी खर्च करतो. म्हणून मुझे लेके चलो ना, चलो ना लेके चलो ना, चलो ना लेके चलो ना, साथ परदेश लेके चलो ना, साहब तुम तो जा रहे हो पढ़ाई करके, लेकिन जाओ आप पढ़ाई पूरी करके आओ साहब. आपको लड़ना है, इन अपने करोड़ों बच्चों का ख्याल मैं रखूंगी. जब दुखों से मैं कर लूंगी, दिल में साहस में भर लूंगी. विजयजी गायकवाड इतकी
रमाई आहे मेरे 25 वर्षाचं लेकरू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या लेकरासाठी. विजयजी गायकवाड साहब अमरावती से लिखते हैं, जंग दुखों से मैं कर लूंगी, दिल में साहस में भर लूंगी. अपने करोड़ों बच्चे पर बाप का साया मैं भर लूंगी. लिखता विजय है, लिखता विजय है स्याही से. क्या बात है यार, इतनी कम उम्र में इतना बड़ा आलम. काफिया काफिया रदीप भी देखो और काफिया भी बा कमाल है. जिंदे रहो विजू भाई, तुम्हारे पैसे मेरे पास जमा है, अभी बाद में ऑनलाइन करूंगा. जिजाऊचा लढा होता स्वराज्यापासून मानापर्यंत. आई सावित्रीचा लढा होता विद्येपासून कल्याणापर्यंत. जाण देऊन लिहितो राहुल मनापासून ऋणापर्यंत. अरे माझ्या रमाईचा पण लढा होता दादा शेणापासून पेनापर्यंत. शेणापासून पेनापर्यंत. लिखता विजय है सिहाई से. लिखता विजय है सिहाई से. बताऊं क्या संदेश में मुझे लेके चलो ना, चलो ना लेके चलो ना, चलो ना लेके चलो ना. परदेश और खड़ी लाइन. ताराडिंग ताराडिंग. कष्ट केले तर माझ्या भिमानी, कष्ट केले तर माझ्या भिमानी. जाती जाती गमातू नका रे. कष्ट केले माझ्या भिमानी, जाती जाती वाटून कष्ट केले माझ्या भिमानी, जाती जाती वाटून रे. संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला. जाण त्याची तुम्हाला उद्या रे. एक करोड़ 100 मिलियन इस वीडियो पर वायरल हुआ था जब मैंने जामिंग करी थी. या माझ्या दलित वादळा रजल्या संपूर्ण महाराष्ट्र रजल्या नदी गाजल्यानो. या माझ्या दलित वादळा रजल्या नदी
करतास का पत्रात लिहिते रमा माझी चिंता करतास का मी हा परिवार सांभाळते तुम्ही साहेब सन्माननीयांच्या वतीनं फार मोठा रमाईचा आशीर्वाद दिला दादा उपाशी साहेब अहो उपाशी कधी मी श्रीपाती खाईल अहो उपाशी कधी मी श्रीपाती खाईल पण तुमची राम तुमच्या पाठीशी उपाशी कधी मी श्रीपाती खाईल तुमची राम तुमच्या पाठीशी साहेब करू नका हो परवा सांभाळीते मी सर्व करू नका हो परवा सांभाळीते मी सर्व तुमची राबोही बोलते स्वतः साहेब तुम्ही